पॉवर प्लेची ओव्हर असेल, फक्त 2 फिल्डर्स 38 सर्कलच्या बाहेर आहेत. निश्चितच प्रत्येक दिवशी प्लेयर ऑफ द डे हा अवॉर्ड जरूर आपण देणार आहोत. दुर्गेश तयार होते राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ शॉट, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. साहिल शेख ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जातोय. 4 धावेसाठी हा क्लासिकल चौकार. गुड शॉट. स्टेप आउट होऊन हा स्ट्रोक इनफिल्डच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला होता चौकारासाठी. नेत्रदीपक, अशी फटकेबाजी पाहायला मजा येते. आता लगेचच क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर एक फिल्डर आहे. दुर्गेश पुन्हा एकदा तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील जोरदार झाली होती, वेग थोडासा कमी केला. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. खरं तर पहिल्या बॉलवर ज्यावेळी मोठा फटका येतो त्यावेळी मानसिकता खच्चीकरण होते गोलंदाजाची, परंतु इथे पहा चांगलं कमबॅक दुर्गेश भोईरच्या माध्यमातून आपण पाहिला. कारण दुर्गेश भोईर एक मोठा खेळाडू आहे. भोईरगाव टीममध्ये सातत्याने नवीन खेळाडू येत असतात, त्यांना घेऊन एक चांगला संघ जरूर तयार करत असतो दरवर्षी. त्यामुळे त्याला त्याचा रोल ठाऊक आहे, खूप इम्पॉर्टंट रोल आहे. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक चांगला बॉल आलाय. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर कुठेतरी अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. ऑर्थोडॉक्स क्रिकेट चांगला येतोय, स्ट्रेट बॅटने चांगल्या धावा येतात. त्यामुळे मी म्हणेल तुम्ही एक्स्ट्रा करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. स्ट्रेट बॅटने केला, तुमच्या मेरिटवर केला, चेंडूच्या मेरिटवर केला, परंतु साहिल शेख चुकी करताना दिसला. सलगचे 2 निर्धाव आलेत. दुर्गेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. इथे चांगला स्ट्रोक आलाय. तीच चर्चा करत होतो की स्ट्रेट बॅटनं जर तुम्ही चांगला खेळ करताय तर तुम्हाला अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याची गरज काय आहे. लगातार 2 डॉट आल्यानंतर हा अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. या दरम्यान या क्रिकेट स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. भास्कर भुईर जे शिक्षण प्रेमी आहेत, या शिक्षणाचा प्रसार व प्रचार करून ग्रामीण भागातील गरीब व गरजू लोकांना, विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व मदत करणारे शिक्षणप्रेमी श्री भास्कर भुईर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत या क्रिकेट स्पर्धेसाठी. भास्करजी भोईर सर, आपलं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करेन निश्चितच. आणि गावचे PF ऑफिसर्स देखील आहेत. धावसंख्या 8, धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा एक पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलताना दिसला. खरं तर पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर्स हे 38 सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे गॅप शोधणं सोपं असतं आणि ते गॅप शोधून काढले साहिल शेखनं. सामना भरपूर रंगतदार होईल यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्हीही मोठे संघ आमने सामने. इथे लाईन पाहावी लागेल, लाईन जरूर पाहावी लागेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. समोर अगदी माहुली फोर्ट, निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे क्रीडांगण आणि या गावाला भरपूर चांगला निसर्ग लाभलाय. मी म्हणेल चारही बाजूने गर्द हिरवीगार झाडी पाहायला मिळते आणि समोरच निश्चितच ट्रेकर्स ची पंढरी म्हटलं जातं माहुली फोर्ट, आणि तो आपल्याला समोर पाहायला मिळतो. आणि ती त्याच्या पायथ्याशी हे क्रिकेटचे सामने इथे रंगत असताना यावेळेचा हा चेंडू इथे अप्परकटच्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली दुर्गेश भोईरच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा, 9 रन्स ऑन अ बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. पहिलं षटक इथे मार्गस्थ. आतिश गोडविंदे सारखा एक मोठा फलंदाज अजूनही आपण पाहिलं तर डगआउटमध्ये आहे, त्यामुळे फ्री माइंडेड बॅटिंग जरूर केली जाईल. यावेळी सॉफ्ट हँडनं फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळले गेला.
चेंडू चालला डीप, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना 10 माऊली फोर्ट चा इतिहास जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जसजशी वेळ मिळेल तसतसा इतिहास तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. खरं तर भरपूर मोठ्या संख्येने ट्रॅव्हलर्स, ट्रेकर्स, यात्री येत असतात या किल्ल्याची सैर करण्यासाठी आणि इतिहासामध्ये या किल्ल्याची नोंद आहे. जरूर आमच्याकडे जसजशी वेळ मिळेल तसतशी माहिती आम्ही त्या माहुली फोर्टबद्दल जरूर देणार आहोत. त्याप्रमाणे एक वेगळंच विहंगम दृश्य पाहायला मिळालंय. डोळ्यांचं पारणं फेडणारं हे दृश्य आहे. अगदी पावसाळ्यामध्ये तर हे सीन काही वेगळंच जरूर अफलातून असं सीन अविस्मरणीय, कधी डोळ्यांच्या कॅमेरामध्ये कैद करणारा क्षण इथे मात्र जरूर होत असेल. तो आता ह्या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये, उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये देखील भरपूर चांगलं सीन आणि दृश्य ह्या मैदानाला जरूर आपल्याला पाहायला मिळालं आहे. खरं तर हे गावच निसर्गाच्या सानिध्यामध्ये, मैदानच निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. कारण निसर्गापेक्षा अजून कोणतीच गोष्ट सुख देणारी नाही आपल्या डोळ्यांना सध्याच्या ह्या युगामध्ये, जगामध्ये. धावसंख्या 10 वरती. नवीन गोलंदाज केतन आलाय गोलंदाजी करण्यासाठी. दरम्यान एस के सापे संघाचं देखील आगमन. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम. गोलंदाज तयार केतन, राईट आर्म ओव्हर द विकेट ना. साहिलसाठी हा चेंडू इथे फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकानं झेलचा प्रयत्न केला नव्हता, मागे थांबले होते. अगदी पाहिलं की चेंडू पर्यंत आपण पोहोचणार नाहीयेत. चांगला निर्णय घेतला मी म्हणेल त्या फिल्डरने लॉंग ऑफला. एक बाउन्स वरती चेंडू कलेक्ट केला, एक धाव तिथे मिळाली. आता पहिल्यांदा सिरताज स्ट्रायकिंग एंडला असेल. निश्चित योगी पाटील यांनी सांगितलं की मागच्या वर्षी ह्याच संघाने ह्या चषकावरती नाव कोरलंय, त्यामुळे या मैदानामध्ये त्यांना खेळण्याचा खूप चांगला अनुभव आहे. सिरताजसाठी हा चेंडू स्लो वन, इथे गॅप शोधलाय. चेंडू मात्र दोन क्षेत्ररक्षकांच्या मधनं निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर. 4 धावेसाठी सिरताजच्या बॅटमधून हा चौकार. नुकतंच माहिती आमच्यापर्यंत मिळते की गतवर्षी बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सिरताज राहिला होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू ओव्हर पिच वर घेऊन लॉफ केलाय. फिल्डर आहे डीप कव्हरला, पकडलाय झेल आणि संपलाय सिरताजचा खेळ. पहिला धक्का इथे लागलाय टीम स्वराज 11 ढोलेला.
धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे. फलकावर आपण विचार केला तर 17 धावा. सेकंड ओव्हर दुसरं षटक. पहिल्या ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये ही ओव्हर फार चांगली राहिली आहे टीम भोईरगावच्या माध्यमातून आपण विचार केला तर. 4 षटकांचा हा सामना असेल. ओव्हर द विकेट ना केतनचा हा बॉल स्विच हिट पॅटर्न स्ट्रोक. अगदी त्याची स्ट्रेंथ आहे आतिश गोडविंदेची आणि त्याचा हा ब्रँडेड फटका आपल्याला पाहायला मिळते. चेंडू स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय षटकारासाठी. विरोधात भातसई स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. SK सापे विरुद्ध भातसई स्पोर्ट दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करा, कारण पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. आतिश गोडविंदेची ही ओळख आहे. स्विच हिट रिव्हर्सचा फटका फार लिलेया तो खेळत असतो आणि त्याला दाखवून दिले इथे पुन्हा एकदा. खरं तर असं वाटलं होतं की ही ओव्हर आता कुठेतरी राहिली भोईरगावच्या नावावरती, परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलवर षटकार आला. धावसंख्या 23. 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळाल्यात. ज्ञानेश्वर मागे फॅम टीम SK सापे संघाला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. शहापूर मधील एक ताकदवान बलाढ्य संघ अर्थात भातसईच्या विरोधात. तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी एक युवा गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. समोर एक्सपिरियन्स अनुभवी क्रिकेटर साहिल शेख पाहायला मिळेल. प्रतीक आलाय. माऊली एन कडनं गोलंदाजी करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू हेलिकॉप्टरच्या अंदाजामध्ये ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. फिल्डिंग थोडीशी मिस झाली आहे. 1 धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र धाडस केलं नाही. किती चांगला थ्रो पाहायला मिळाला. ऑन द बॉलर ऑन द स्टंप हा थ्रो आला होता. खरं तर या खेळाडूंना अजूनही शिकणं बाकी आहे. फक्त 2 ते 3 एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू पाहायला मिळतात भोईरपाडा टीमचा आपण विचार केला तर. त्यानंतर संपूर्ण यंग ब्रिगेड आहे. यावेळेचा हा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मिळेल एक अवांतर धाव. पुन्हा एकदा प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र अपील केली होती, परंतु लेग स्टिक ऑफ स्टिक सोडून जाणारा हा बॉल होता. चांगली गोलंदाजी. खरं तर समोर एक मोठा खेळाडू आहे, त्याच्या अगेन्स्ट एक युवा गोलंदाज गोलंदाजी करतोय, परंतु कुठल्याही प्रकारे दडपण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. टीमची टोटल मात्र स्थिर आहे धावफलकावरती 25 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच साठी आपण कॉल करणार आहोत भातसई विरोधात सापे दोन्ही कॅप्टन्सला. प्रतीक पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट ना. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर आहेत परंतु झाली आहे मिस फिल्डिंग. चेंडू सीमेच्या बाहेर निघून जाईल. 4 धावेसाठी हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्रिकेट पाहायला मिळालं आणि 4 धावा इथे मात्र आता जरूर मिळाल्या टीम ढोलेला. या 4 धावीच्या मदतीने टीमची टोटल 29 वर जाऊन पोहोचली आहे. इथे चांगलं कार्य पाहायला मिळालं या युवा गोलंदाजाकडून. आतिशसाठी हा चेंडू इथे स्लॉक स्वीप. चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिले सीमेच्या बाहेर.
6 धावेसाठी षटकार, उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. गुड शॉट. क्रीडा मंडळ कासने अजित स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2022 वर्ष 23व. खरं तर कन्सिस्टन्सी, सातत्य, इतकी वर्ष स्पर्धा भरवणं एक सोपी गोष्ट नाहीये, फार कठीण असतं. परंतु हे सातत्य टिकून ठेवलंय अमर क्रीडा मंडळानं. या संपूर्ण स्पर्धेमागे निश्चितच मी संपूर्ण अमर क्रीडा मंडळाची मेहनत पाहिली, परिश्रम पाहिले, अथक कष्ट पाहिले. त्यामुळेच एक स्वप्नातून साकारलेली स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली आहे या मैदानावर. प्रतीक पुन्हा एकदा तयार होतोय आतिशसाठी. हा बॉल इथे लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव तिथे मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता साहिल शेख कडनं, परंतु तिथे आतिश तयार नव्हता आणि इंटरेस्टेड देखील नव्हता. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी आतिशला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड ठेवायची होती. धावफलक 3 षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 36.12.00 ची सरासरी इथे राखण्यामध्ये यश आले. भरपूर मोठ्या संख्येने आपण पाहू शकता पाठीराखे डोळे संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. मंचावरती इथे विराजमान आहेत. काही ज्येष्ठ नागरिक देखील कासने गावामधील आपल्याला पाहायला मिळतात अगदी सामन्याचा आनंद घेताना. निश्चितच मगर सरांना देखील आपण पाहू शकता जे पुरस्कृत आहेत स्वराज्य 11 ढोले टीमचे, ते देखील सध्या या सामन्याचा आनंद घेताना. शेवटची ओव्हर एक षटक आता इथनं शिल्लक आहे. धावसंख्या 36. इथनं जरूर आपण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ विचार करत असेल की 15 धावा आल्या तर 50+ होतील आणि गोलंदाजी करणारा संघ विचार करत असेल की 5 ते 6 धावांची ओव्हर आली तर आपण एक चांगल्या स्थितीमध्ये या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. परंतु आता गोलंदाज रोहनच्या मनामध्ये काय आहे, फलंदाज आतिश घोडविंदेच्या मनामध्ये काय आहे, नेमकं आता ते उत्तर मिळेल मैदानाच्या आतमधून. एकच एंड जरूर वापरला जातो या ठिकाणी या मैदानावर आपण विचार केला तर. रोहनचा हा चेंडू इथे फटका भरपूर चांगला आलाय. धावा देखील चांगल्या मिळतील. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि चेंडूला सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं फेकून दिलं षटकारासाठी. लास्ट ओव्हर. इथनं आता जरूर धावांसाठी फलंदाज जाताना धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न. इथे संधी होती पॉइंटला, पॉइंट क्षेत्रामध्ये झेल होऊ शकला असता परंतु त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळाली. खरं तर पॉइंटला ज्यावेळी फिल्डर इथे उभ्या असतात, जे फिल्डर उभ्या असतात ना त्यांना सतर्क राहणं, ऍक्टिव्ह राहणं, अलर्ट राहणं फार गरजेचं असतं. कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय हे क्षेत्र मात्र भरपूर चांगल्या चांगल्या फिल्डर्सनी स्वीकारलं होतं. भारतीय क्रिकेट संघाचा विचार केला तर मोहम्मद कॅम्प, युवराज सिंग सातत्याने त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करायचा. त्यानंतर सध्या सर रवींद्र जडेजा त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करतोय. रिकी पॉन्टिंग, त्यानंतर जॉन्टी रोड्स सारखा फिल्डर देखील पॉइंटलाच फिल्डिंग करायचा. त्यामुळे जो फिल्डर पॉइंटला असतो ना त्याला अलर्ट राहणं फार गरजेचं असतं. यावेळेचा हा चेंडू इथे मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, उंची जास्त आणि लांबी देखील जास्त प्राप्त होते. चेंडू सीमेच्या बाहेर निघून चाललाय षटकारासाठी. खरं तर असं वाटलं होतं की मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु धावा ज्या हव्या होत्या त्या मिळाल्यात. गुड शॉट, कम ऑन डीजे.
आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. शेवटची एक ओव्हर शिल्लक आहे. आतिश गोडविंदेसाठी हा चेंडू इथे पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. या दरम्यान माजी उपसरपंच कासने रमेशजी दळवी यांचं शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आतिश घोडविंदे इज ऑन अ फायर नाव. काय बॅटिंग करतोय या फुलातून. लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली आहे. धावत संख्या चौकाराच्या साह्यानं वेगाने पुढे सरकत असताना 54 वरती आणि वैयक्तिक इंडिव्हिज्युअली आपण विचार केला तर 37 धावसंख्येवरती सध्या बॅटिंग करतोय. काय इनिंग पाहायला मिळाले ज्यामध्ये आपण पाहिले तर 3 उत्तुंग षटकार पाहिले, 3 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. जी इनिंग हवी होती ती इनिंग पाहायला मिळाली. खरं तर आपण चर्चा करतोय ना की एखाद्या खेळाडूसाठी एखादं मैदान लकी असतं. रोहित शर्मा ज्या ज्यावेळी कोलकातामध्ये जातो त्या त्यावेळी धावा भरपूर बनवत असतो आणि तसाच मी म्हणेल गोडविंदेसाठी हे मैदान लकी आहे. अजून एक स्लॉक स्वीपचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. या ओव्हरला अक्षरशः मी म्हणेल लुटले फलंदाजानं. तब्बल 24 धावा या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या. तर दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस आपण करणार आहोत. एकंदरीत धावसंख्या इथे जमा झाली आहे 4 षटकांच्या अखेरीस 60 धावांनी 61 टार्गेट असेल. तर नाणेफेकी केली जाणार आहे. दोन्ही कॅप्टन भातसई संघाचा कर्णधार आणि SK स्पोर्ट सापे संघाचा कर्णधार. टॉस आपण इथे करणार आहोत. डोळेगावचे उद्योगपती रुपेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. भातसई संघाचा संघनायक SK सापे विरोधात भातसई शापूर विभागामधील एक संघ तर एक पडगाव विभागामधील संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधील ही 5वी लढत असेल. भातसई संघाचा संघनायक मी पुन्हा एकदा विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. बघा जर सामना इनिंगला सुरुवात झाली, चेंडू जर पडला तर पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. लक्षात असू द्या. ऑर्गनायझिंग कमिटीची अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जर दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू जरी पडला तरी तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तर या ठिकाणी कॅप्टन्स दोन्ही आपल्यासोबत जोडले गेलेत. एका बाजूला महादेव स्मृती चषक 2022 तर दुसऱ्या बाजूला अमर क्रीडा मंडळ कासने. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. अमर स्पोर्ट असं कॉल होतं परंतु महादेव स्मृती आलाय. टॉस या ठिकाणी जिंकले टीम SK सापेनं. मी मान्यवरांना विनंती करेन पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हा. तर नाणेफेकी जिंकली 4 ओव्हरची मॅच. काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण. काय उद्दिष्ट आणि कसं वाटतं इथे आल्यानंतर ही स्पर्धा पाहिल्यानंतर? स्पर्धा तर खूप मोठी आणि खेळाची संधी दिल्यानंतर धन्यवाद करतो. 40 कोणाकडनं अपेक्षा असतील या महत्वाच्या सामन्यामध्ये? ऋषिकेश आहे, कपिल आहे, दत्ता आहे,
समोरच्या टीम विरोधात कधी सामना झालाय का? नाही, कधी नाही, फर्स्ट टाइमच खेळतो. तर निश्चितच तुला खूप साऱ्या विजयासाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी गमावली आहे, जर जिंकलास तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण असतं. परंतु आता बॅटिंग करायची आहे, मग गेम प्लॅन बी सेट असेल, कितीपर्यंत पोहोचशील? 50-60 पर्यंत. शापूर अगदी जवळ आहे तुला, मी तर म्हणेन हे ग्राउंड जवळ आहे, या मैदानावरती बराचसा क्रिकेट खेळला असेल, तर काय म्हणशील या स्पर्धेविषयी? दरवर्षीप्रमाणे आम्ही स्पर्धा खेळतोय. खूप चांगला असं नियोजन असतो आणि आम्हाला खेळायला संधी देतात, त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. तुला देखील विजयासाठी शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी जिंकला एस के सापेनं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत योगी पाटील फ्रॉम कुकसे. थँक्यू समीर ठाकरे. खूप मोठं आव्हान इथे मात्र उभं केलं आहे स्वराज वनटोली संघाने. तब्बल 61 धावांचं इथे मात्र टार्गेट पूर्ण करायचं आहे, तो म्हणजे जय महाराष्ट्र भुईरगाव संघाला. आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र शॉर्ट पॉइंटला मात्र झेल टिपला गेला. ज्या फलंदाजावर भरपूर अपेक्षा होत्या भुईरगाव संघाच्या दुर्गेश भुईरवर, तो मात्र निराश पावलाने मात्र माघारी परततोय. लागतोय पहिला धक्का भुईरगाव संघाला. मात्र थोडा बेल चेंडू हवेत असल्या कारणाने झेल त्याने समाप्त केला. नवीन फलंदाज पाहतोय आपण मनीष येतोय वन डाऊन साठी. 24 चेंडूमध्ये 61 धावा तुम्हाला पूर्ण करायची असतात. ज्यावेळी त्यावेळी तुम्हाला सुरुवात चांगली होणं फार गरजेचं आहे. ती सुरुवात या पहिल्या ओव्हरमध्ये पाहूया कशा प्रकारची पाहायला मिळते. इथे मात्र अंदाजून पटक्या पाहतोय आपण, कारण चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र या ठिकाणी मनीषने शॉर्ट सिलेक्शन केलं. चेंडूवर त्यांनी मात्र नजर हटवली. पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये चुकीचा फटका इथे मात्र त्याने एक्झिक्यूट केला आणि मात्र हा पहिला डॉट चेंडू इथे मात्र हाताळतो अतिश गोडविंदे. या मॅच मध्ये कुठेतरी अतिशचं बोलबाला पाहायला आपल्याला, कारण बॅटिंग करता सुंदर कामगिरी त्यांनी केली. मात्र या ठिकाणी पहा, दबावाच्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना मात्र ज्याप्रमाणे दुर्गेश भुईर बाद झाला होता, त्याच प्रकारे इथे मात्र मनीष भुईर हा फलंदाज सुद्धा मात्र बाद होतोय. लागतोय दुसरा धक्का भुईरगाव संघाला. गोरी तेरे नैनों में हम बस जान. काय जबरदस्त फिल्डिंग पाहिली आपण. शॉर्ट पॉइंट अर्थात संदेश आहेत त्या ठिकाणी. संदेश उर्फ सँडी नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. काय जबरदस्त सुरुवात अतिशय गुडविंदीच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण आतापर्यंत त्याने 3 चेंडू हाताळले, 2 विकेट्स बाद केले आणि मात्र 1 निर्धाव चेंडू हाताळला. नवीन फलंदाज युवा फलंदाज आहे प्रफुल्ल येतोय परीची साथ देण्यासाठी. इथे मात्र थोडीशी शपल त्याला ग्लान्स करतो या चेंडूला, परंतु डीप मध्ये पाहिले तर जोपर्यंत 1700 येऊन चेंडूला उचलून फेक करेल तत्पुरती मात्र 1 धाव इथे मात्र प्रफुल्लने पूर्ण केली. प्रफुल्लचं खातं उघडलं जातोय आणि संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन केला जातोय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही भातसाई संघाला खेळताना पाहणार आहोत. त्यांच्या संघाचे अगेन्स्ट संघ असेल एसके स्पोर्ट सापे, दत्ता सुतार आणि ऋषिकेश पाटील यांचं इथे मात्र शुभ आगमन होतोय. आपण तुम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 गडी बाद 1. अजून इथून 60 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत आणि तुम्ही जर इथून जर मोठ्या फटक्यांना सुरुवात केली नाही तर असं वाटतं की हा लक्ष तुमच्यापासून मात्र कुठेतरी लांब जाऊ शकतोय. थोडीशी शांतता आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू पक्षामध्ये थोडासा सन्नाटा पाहायला मिळतोय, कारण 2 महत्वपूर्ण त्यांचे फलंदाज स्वस्तात बाद झाले, त्यांना खातं सुद्धा उघडतं आलं नाही. अतिश पुन्हा एकदा लेफ्ट विकेटने ज्याप्रमाणे प्रफुल्लने चेंडूला ग्लान्स केलं, त्याच प्रकारचं मात्र ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण परेश भुईरकडनं. शॉर्ट फायलिंगच्या क्षेत्र जोपर्यंत जाऊन चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1च धाव इथे मात्र सहजपणे पूर्ण केली. 2 गडी बाद 2 धावा सह धाव फलकावर आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्वर्गीय महादेव स्मृती चषक
22 मध्ये इथे मात्र फलंदाजाला अगदी फॉलो केले. पण त्यांना प्रश्न विचारला अवॉज दॅट, परंतु हॅक फॅक्टर निर्माण होती. त्याचप्रमाणे कुठल्याही पंचाच्या मनामध्ये शंका नसताना नॉट आउट इथे मात्र घोषित केलं आणि एक सफल षटकाची समाप्ती तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी चांगला निर्णय. हाईक फॅक्टर असल्या कारणाने मात्र ही अपील फेटाळली गेली आणि पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 61 धावांचा इथे पाठलाग करतोय जय महाराष्ट्र भुईरगाव संघ. आणि आतापर्यंत 2 गडी या संघाने गमावला आणि फक्त 2 धावा स्कोर कार्डवरती. येणारे 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडूमध्ये अजूनही 59 धाबा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. म्हणजे जवळपास 20च्या सरासरी तुम्हाला इथून धाबा जोडावा लागतील. आता मात्र रिक्षाचा नव्हे तर तुम्हाला विमानाचा प्रवास अर्थात हवाई मार्गाने मात्र तुम्हाला प्रवास करावा लागेल या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर. कारण तलोली संघ इथे मात्र उपस्थित नव्हता, त्यामुळे भोरगाव संघाला इथे मात्र खेळण्यासाठी संधी निर्माण करून दिली आयोजकांनी. परंतु आतापर्यंत त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं असेल तर मात्र परेश भोईरला इथे मात्र चांगले बॅटिंग करावं लागेल. 18 चेंडू आणि 59 धाबा इथून मात्र जोडायचे आहेत. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एक बॉक्स पाहू शकाल. असे तुम्हाला दृश्य कधी कधी इंटरनॅशनल क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. सेफ बॉक्स आहे, त्यामध्ये तुम्ही नक्कीच पाहू शकाल ड्रिंकिंग वॉटर आहे. त्यानंतर तुम्ही जे चेंडूंचं सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकाल. अतिशय सुंदर हे क्रीडानगरी पाहायला मिळते. महादेव दलवी क्रीडानगरी ही तुम्ही पाहता आणि इथून तुम्हाला थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतं या स्पर्धेचं. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडे दुसरं षटक आता मात्र हाताळतो यशानू. फुलटॉस आणि मात्र ठिकाणी फुलटॉसला मात्र ठिकाणी गॅपमध्ये कन्वर्ट करू शकला नाही. अगदी ज्या दिशेने क्षेत्रशी सजवला गेला होता डीप कव्हर पॉईंटकडे मात्र त्याच दिशेने हा फटका पाहिला पण परेश भुईरकडनं. परेश एका धावाने 2 धावांवर पोहोचतो आणि संघाची धावसंख्या हलूच आता मात्र पुढे जाईल ती म्हणजे 3 या आकड्यावर. संत आणि साबाद सुरुवात. ज्याप्रमाणे वालवंटामध्ये एखादा उंट पाण्यासाठी तडपडतोय तशा प्रकारे धावांसाठी आता मात्र भुईरगाव संघ या मॅचमध्ये तडपडतोय. वाईट यॉर्कर लेन डिलिव्हरी, अतिशय सुंदर डिलिव्हरी, परंतु थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पंच विक्रम नाईक यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली अवांतर धाव इथे मात्र स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळाली. शानू राऊंड द विकेट. पुन्हा एकदा इथे मात्र असं वाटतं की टेस्ट क्रिकेट चालू आहे की काय. आता मात्र पाहिलं तर कुठेतरी प्रथमतः रागाने फेकण्याचा प्रयत्न केला आणि नंतर शानूला असं वाटलं की सहजपणे आपण एसट्या उद्ध्वस्त करू शकता आणि त्यानंतर संत गतीने जाऊन इथे मात्र त्यांनी माघारी परततोय. त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते आणि ते मात्र खराब चेंडू फुलटॉस आहे. अतिशय सुंदर फटका, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे मात्र क्षेत्रक्षे तैनात आहे. ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते त्याच अनुषंगाने मात्र फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. चांगली कॅप्टनशिप साहिल शेख कडनं आपण पाहतोय. संधी होती या परेशकडे, कारण आतापर्यंत परेशला किमान 2 ते 3 चेंडू फुलटॉस मिळाले, परंतु चेंडू गॅपमध्ये तो टाकू शकला नाही. थोडंसं प्रेशर नक्कीच प्रेशवर सुद्धा आहे, कारण मोठी धावसंख्या तुम्हाला पाठलाग करता येते. मात्र 5 चेंज जो पेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. ती दिशा इथे मात्र निवडली जी दिशा परेश भोईरने निवडली होती. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि आता मात्र एका दुक्क्यामध्ये मात्र काही होणार नाहीये. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मात्र ठिकाणी आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला इथून मात्र कुठेतरी चौकार षटकारांची आतिषबाजी केली करावी लागेल. धावसंख्या कासव छाप गतीने पुढे जाते ती म्हणजे 6 धावा. पूर्णपणे वर्चस्व या मॅचवर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर स्वराज 11 डोळे संघाचा आतापर्यंत आपण पाहतोय. इथे मात्र वेगाने चेंडू पाहायला मिळतो. या थोडेसे बागपुटा वजन ट्रान्सपोर्ट केलं होतं फलंदाजाने, त्यानंतर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चेंडूला दिशा निर्माण करून दिली, परंतु पुन्हा एकदा मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये फील केला जातोय. आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. असं वाटतं की जी सीमारेषा आहे ती लक्ष्मण रेषा आहे की काय भुईरगाव संघासाठी.
कारण आतापर्यंत एकही फलंदाजाने ती सीमारेषा ओलांडली नाही. याचं प्रमुख कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. पहा पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी. काय व्हेरिएशन पाहतोय आपण. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतो. या प्रमुख शस्त्र आपण जर पाहिलं तर शानूचं स्लोअर चेंडू आणि त्या चेंडूचा मात्र त्यांनी बऱ्याचदा इथे मात्र वापर केला आणि शानूची सुद्धा मात्र सफल षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 धाबा खर्च केला अतिश गोडविंदीने आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये शानूने धाबा खर्च केल्या. 5 गडी बाद केला 1 अशी एकूण 7 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र बोरगाव संघाची 3 गडी बाद. आतापर्यंत कुठेतरी एकतर्फा खेळ इथे मात्र आपण पाहतोय. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. यानंतर तुम्हाला एक मोठी मॅच पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील 4था सामना असेल, 5वा सामना असेल. एसके स्पोर्ट सापे विरुद्ध भातसई स्पोर्ट या 2 संघांमध्ये तुम्हाला ही पुढची लढत पाहायला मिळणार आहे. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि दुडी 54 धाबींची गरज आहे. आणि षटका सुरुवात करतोय साहिल शेख. पहिला चेंडू वेगवान हाताला गेला राऊंड द विकेटने, परंतु शॉर्ट फायनलच्या क्षेत्र चेंडूचा फाटलाग करतो. 1 धाव ती मात्र कंप्लीट केली. पावलांचा वापर केला त्या ठिकाणी, परंतु बॅकअप खूप छान आहे. चांगली फिकी पाहतोय आपण आणि एका धावेला मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं. परंतु या ठिकाणी तुम्हाला एकेरी दुहेरीमध्ये काही शराबियों नु लव यू आख दियो दिल लगी कुड़ी दिल लगी कुड़ी गुजरात दियो. आपण पाहतोय खेळाडू पक्षामध्ये आणि असं वाटतं की आता मात्र प्रत्येक फलंदाजाला संधी मिळते की काय या मॅच मध्ये खेळण्यासाठी. कारण आतापर्यंत गडी गमावले बोरगाव संघाने एकूण 6 आणि धाबा पाहिल्या तर फक्त स्कोर गार्ड वरती 9 धाबा. आता मात्र भाविक आणि रोहन हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. चला टीम मीटिंग कमी करा, खेळ तुम्हाला सुरू करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. अजून एक मात्र या ठिकाणी लेग कटर चेंडू पाहतोय आपण. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने थोडासा मूव झाला आणि मात्र त्याचमुळे पाहतो की फलंदाज रोहन मात्र या ठिकाणी बीट होतोय. पहिल्याच चेंडूवर 2 धाबा जोडले तर परंतु त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडूवर 3 विकेट्स प्राप्त केले साहिल शेखने. त्यानंतर निर्धाव चेंडू पहिला विकेट्स हॅट्रिक पूर्ण करता त्यांनी बहुमान मिळवला आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर चेंज ऑफ पेस लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला होता
परंतु चेंडू डाब्याच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. त्यापासून आता मात्र कुठेतरी दुहेरी आकड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे 6 गडी बाद 10 धावा. इथून 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 51 धाब्यांची गरज. मिशन इम्पॉसिबल असंच आपण म्हणू शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा अंदाधुंदा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो. यांनी मात्र शेवटचा चेंडू सुद्धा इथे मात्र निर्धाव पाहायला मिळाला आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 10 धावा इथे मात्र जय महाराष्ट्र भुईरगाव संघ जोडतोय आणि या 10 धावा जोडण्याकरिता 6 प्रमुख फलंदाज सुद्धा मात्र या संघाने गमावले. शेवटचे षटक शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ तुम्हाला अजूनही या मॅचमध्ये पाहायला मिळेल आणि मात्र या 7 चेंडूमध्ये धावा जोडायच्या आहेत 51. एकतर्फा खेळ इथे मात्र पाहतोय आपण आणि असं वाटतं की आज कुठेतरी हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या. कारण या अगोदर सुद्धा तुम्ही पाहिले असेल की जी स्पोर्ट मड संघाने सुद्धा मात्र प्रथम बॅटिंग करत असताना 56 धावा जोडल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी स्पोर्ट वावेकर संघाने सुद्धा मात्र तशा प्रकारची हवी तशी कामगिरी केली नाही आणि तशाच प्रकारचा हा सामना सुद्धा इथे मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. क्रीडा रसिक थोडंसं नक्कीच निराश असतील कारण त्यांना काय हवं असतं क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून तर चौकार षटकार काय चांगला अभ्यास करून हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आहे. कारण मागील स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे, डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे आणि त्याचमुळे मात्र या मैदानावर भरपूर त्यांचा कॉन्फिडन्स वाढताना आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बॉलर फास्ट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. पुन्हा एकदा केतन आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला स्टॉप करतोय. एक धाव इथे मात्र संत गतीने पूर्ण गेले आणि आता मात्र विजयाच्या दिशेने डोले संघ 11 धावा स्कोर कार्डवरती 1-1-11 11 धावा. 4 चेंडू आणि मात्र 50 धाब्यांची इथून गरज आहे. चेंज पेस इथे मात्र ठिकाणी ग्लास करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू यष्टांच्या पाठीमागे भरपूर मोठ्या फरकाने हा सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय डोले संघ. असं वाटलं की कुठेतरी मात्र चांगली फाईट पाहायला मिळेल परंतु तसं काही घडलं नाही. तिन्ही विभागामध्ये मात्र डोल्या संघाचं आपल्याला वर्चस्व पाहायला मिळालं आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर सुद्धा मात्र कुठली धाव खर्च केली नाही केतन मगरने आणि हा सामना भरपूर मोठ्या अंतराने जिंकलाय तो म्हणजे स्वराज 11 डोले संघाने. अभिनंदन निवृत्ती मगर, अभिनंदन रुपेश जाधव, अभिनंदन अतिश गोडविंदे अँड ऑल टीम अँड हार्ड लक दुर्गेश भुईर अँड जय महाराष्ट्र भुईरगाव. तर तुम्ही मित्रांनो या मॅच मधील मॅच समरी पाहू शकाल. अतिशय गोडविंदीने अतिशय जबरदस्त मात्र भेदक बॅटिंग केली आहे. 14 चेंडूचा सामना करत असताना 43 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून दिली. 2 धावा खर्च केल्या आणि 2 प्रमुख विकेट्स त्याने प्राप्त केले आणि त्याचमुळे तो ठरतोय या सामन्यातील शिल्पकार विजयाचा अगदी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू आतिश घोडविंदे. दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत कासनेचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेशजी दलवी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सामनावरचा पुरस्कार आपण या ठिकाणी परिधान करायचा आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी अतिशय घडविंदेची आपल्याला पाहायला मिळाली. 43 धावा आणि 2 गडी इथे मात्र त्यांनी प्राप्त केले. अतिशय चांगली अष्टपैलू कामगिरी त्याच्याकडे पाहतोय आपण आणि त्यांना माजी उपसरपंच ग्रामपंचायत कास्ते रमेशजी दलवी यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफीज आपण देऊन त्याचा गुणगौरव करतोय. वेल प्लेड अतिश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक. तर नेक्स्ट मॅच एसके स्पोर्ट सापे अर्थात श्रीकृष्ण स्पोर्ट सापे एसकेचा फुल फॉर्म आणि त्या संघाला मात्र फाईट करेल बादशाही स्पोर्ट. टॉस जिंकून एसके स्पोर्ट सापे संघाने छत्रछन स्वीकारले आणि बादशाही स्पोर्ट बादशाही संघाला इथे मात्र फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर मी विनंती करतो की बादशाही संघाने आपले सर्व खेळाडू घेऊन खेळाडू कक्षामध्ये जाऊन आसनग्रस्त करायचा आहे आणि आपण लगेचच मित्रांनो या सामन्याला काही क्षणातच सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. आपण छोट्या सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. ढोलेगावचे एक प्रतिष्ठित नागरिक
एक उत्तुंग व्यक्तिमत्व हमीद काका शेख आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करेल की आपण आमच्या VIP बॉक्स मध्ये यायचं आहे. सत्कार समारंभासाठी मी विनंती करेल कल्पेश शेळके आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचे. सन्माननीय हमीद काका शेख एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत आणि ज्या ठिकाणी स्पर्धा असते त्या ठिकाणी क्रिकेट पाहण्यासाठी पूर्ण स्पर्धेचं कव्हरेज ते करत असतात. पूर्ण स्पर्धा ते पाहायला येत असतात. असे हमीद काका शेख मी विनंती करेल कल्पेश शेळके आपण आपल्या शुभ हस्ते हमीद काका शेख यांना सन्मानित करायचं आहे. माईची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन हमीद काकांना सन्मानित करण्यात येतं. काका आपण असंच प्रेम या कासने गावावर या सर्व क्रिकेट प्रेमींवर करत राहा हीच अपेक्षा आपल्याकडनं. धन्यवाद हमीद काका. तसेच कासनेगावचे प्रतिष्ठित नागरिक माजी क्रिकेटपटू सन्माननीय गणपतजी भुईर आपल्या सुद्धा विनंती आपण VIP बॉक्स मध्ये यायचं आहे. मी आमंत्रित करेल अमर भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. सन्माननीय गणपतजी भोईर साहेब उत्कृष्ट गोलंदाज होते. त्यांच्या काळातील उत्कृष्ट लेग स्पिनर होते. सांगून चेंडू काढणं सांगून आऊट घेणं हे त्यांचं कार्य होतं आणि सांगून आऊट घेणं हे तितकं कठीण असेल ना तर ते मी सांगेल की भोईर काकांनी या कासने गावाला जर स्पिनरची पिढी घडवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. मी अमर भोईर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. काका आपण आलात ह्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. धन्यवाद गणपतजी भोईर साहेब. यश 11 पाली संघाचे सर्व यश तरणे यांचं शुभ आगमन झालेलं वेलकम. तसेच सन्माननीय कोंडगामजी गगे काका हे सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल आपण VIP बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय कोंडू काका गगे एक क्रिकेट प्रेमी आहेत, कबड्डी प्रेमी आहेत, एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. खरं सांगायचं तर ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असते आपले सामने ज्या ज्या ठिकाणी 40+ असतील, रेग्युलर असेल किंवा लहान मुलांची स्पर्धा असतील, कबड्डीच्या स्पर्धा असतील त्या ठिकाणी पोरांचं प्रोत्साहन मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती असते ते म्हणजे कोंडू काका गगे यांना मी अमर भोईर यांना विनंती करेल की आपण सन्मानित करायचं आहे. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. धन्यवाद कोंडू काका. त्यानंतर कासनेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय रमेशजी दलवी काका आपल्यास विनंती आहे की आपण सुद्धा VIP बॉक्स मध्ये यायचंय. खर तर मी हे आमच्या विनंती आहे की आपण सुद्धा यायचं आहे कारण मुलांवर या कासनेगावतील सर्व तरुणांवर अपार प्रेम आहे. कोणताही कार्यक्रम असतो सुखाचा असो दुखाचा असो फक्त तुम्ही हाक द्या मी साथ देईल ह्या तत्वावर आयुष्यभर कार्य करणारे म्हणजे सन्माननीय रमेशजी दलवी काका यांना मी अमोल दलवी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. रमेश काका दळवी प्रसंग सुखाचा असो